वरं पुण्डरीकाय दातुं मुनिं
त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकार फलावज्ञ जीवो गराथावतारं फलंतं कटिजोधिकामोधिवक्त्रं फलानीश्वादान् पनोदार्थ वक्षं समाधिस्तमूर्तिं तस्य ज्ञानदीपम् ओम नमो ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा करा दया करुणा करा दया करुणा करा दया तुमचा लाजर पावन झाले करुणा करा दया कृपानुग्रह पावन झाले कराशने पावन झालो चराचरी कैलास राना शिवचंद्र मोई फणींद्र माथा मुखट जहाई कारिण्य सिंधो भव दुःख हारी तुझ विनाशं भो मज कोणतारी तुझ विनाशं भो मज कोणतारी भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपुए इनके पद बंधन कीजे नासे विज्ञाने गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे दीकरण तीची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्काराने आता मस्तक हे पाया वार
वचनैका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कधी काळी आपण सावी जवळी विठ्ठला विठ्ठला सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. वैराग्य राग रसिक चित्प्रकाशक सूर्य संत जगद्गुरु जगत वंदनीय हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातील असलेला आणि नामपर असलेला अभंग आज चिंतन रूपी सेवेकरिता निवडला. पहिला नमस्कार त्या भगवान परमात्म्याला ज्यांनी ही सुंदर सृष्टी निर्माण केली. दुसरा नमस्कार माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला अनमोल असा जन्म दिला. तिसरा नमस्कार माझ्या गुरुवरांना ज्यांनी मला ज्ञान दिले. चौथा नमस्कार श्री महारुद्र वारकरी शिक्षण संस्थेच्या सर्वच कमिटी मेंबरला आणि माझी बहीण आणि भाऊ दोन्ही साईडने असतील त्यांना देखील. आणि शेवटचा नमस्कार आमचे बनकर महाराज आणि शेळके काका यांना ज्यांनी मला इथे कीर्तन करण्यास संधी दिली. जरी कार्यक्रमाचं आयोजन काय नियोजन काय आपल्या सर्वांना ज्ञात असलं तरी अल्पासा परिहार देणं हे वक्ताचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणूनच पवित्र अशा इंद्रायणीच्या काठी श्री संत ज्ञानोबा तुकोबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती देहू अलंकापुरी नवे नवे तर अख्खी महाराष्ट्र भूमी आणि ह्या महाराष्ट्र भूमीमध्ये असलेलं आपलं हे छत्रपती संभाजीनगर आणि या नगरामध्ये असलेलं आपलं हे तोरणागड नगर आणि या नगरामध्ये भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या कृपाशीर्वादाने चालत आलेला भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये हरिभक्त पारायण प्रमोद महाराज गोंदीकर यांच्या मुखारविंदे आपण श्रीमद भागवत कथा श्रवणच करत आहात. आणि अशा सप्ताहामध्ये आज गुढीपाडव्यानिमित्त तसंच पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली. मी माझं परमभाग्य समजते. बघा सर्वांना कीर्तन चालू व्हायच्या आधी एक सांगते. माझ्या कीर्तनात टाळी वाजवायला कंजूसपणा करायचा नाही आणि देवाचं नाव घ्यायला कंजूसपणा करायचा नाही. करणार नाही ना? मग मला सांगा देवाचं नाव किती सोपं आहे हो. बरं ते राहू द्या, सोपं आहे का अवघड आहे सांगा. महिला मंडळ सांगा पटकन. आम्हा तोरणागडच्या महिला मंडळ बोलत नाही का? पटापट बोलत जा. सोपं आहे ना? हा, तर मग नाव घ्यायला काय अवघड आहे बरं? राम नाव हे फक्त 2 अक्षरी आहे, बरोबर की नाही? ते घेणं सोपं आहे पण तोंडाला येणं अवघड आहे. जो आपल्याला जन्मभर साथ देतो त्याचं नाव आपण सारखं सारखं घेतो, पण अरे जो जन्मी तुला साथ देतो त्यालाच तू विसरतोस, बरोबर की नाही? ज्याने आपल्याला जन्माला घातलं त्याला लक्षात ठेवतो, पण ज्याच्यामुळे जन्माला आलो ते विसरून जातो. आपल्या बायकोचा बर्थडे आपल्या लक्षात राहतो, बरोबर की नाही पुरुष मंडळ? मान हलतात बघा. आपल्या मुलाबाळांचा बर्थडे आपल्या लक्षात राहतो, पण ज्याच्यामुळे जन्माला आलो तो लक्षात राहतो का? कारेना आठविसी कृपाळू देवासी पोसित जगासी एकलासी. तो एकटाच अख्ख्या जगाचं सांभाळ करतो, त्याचं नाव आपल्या मुखाला आलं पाहिजे म्हणून साधू संत आपल्याला इतकी विनंती करतात. साधू संत काय सांगतात तर भगवान परमात्म्याचं
नामस्मरण करा. बरं, नामस्मरण केल्याने काय होईल? तर तुमचं जे काही पुण्य जमा होईल त्याची मोजमाप कोणीच करू शकणार नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. माऊली सांगतात काय? हरिमुखी म्हणा, त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. त्याने काय होईल? तुमचं जे काही पुण्य जमा होईल त्याला कोणीच मोजू शकणार नाही. बरं, माऊली आपल्याला हे सांगत असताना त्यांना सहज प्रश्न पडला की नेमकी त्या भगवंताचं नाम आहे तरी किती मोठं? आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींना जर प्रश्न पडला तर आपण कोणासमोर मांडावा? की नेमकी त्या भगवंताचं नाव आहे तरी किती मोठं? आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींना जर प्रश्न पडला तर कोणासमोर मांडावा? संतांसमोर. संत काय करतात? त्याचं निवारण करतात. पण जर संतांनाच प्रश्न पडला तर कोणासमोर मांडावा? त्यासाठी मनुष्याच्या आयुष्यामध्ये अधिष्ठान स्वरूप गुरु असलेच पाहिजे. त्यावेळेला महाराज ज्ञानेश्वर महाराज कोणाकडे गेले? त्यांचे गुरु कोण होते? निवृत्ती महाराज. त्यांच्याकडे गेले आणि त्यांना विचारतात, ज्ञानदेवा पुसे निवृत्ती गगनाहुनी वाड नाम आहे, गगनाहुनी वाड गगनाहुनी वाड नाम आहे, गगनाहुनी वाड. ज्ञानदेवा पुसे निवृत्ती गगनाहुनी वाड नाम आहे, गगनाहुनी वाड नाम आहे, गगनाहुनी वाड नाम आहे. ज्ञानदेवा पुसे निवृत्ती गगनाहुनी वाड नाम आहे, गगनाहुनी वाड नाम आहे, गगनाहुनी वाड नाम आहे. ज्ञानदेवा पुसे निवृत्तीची चाड गगनाहुनी वाड नाम आहे. निवृत्ती दादा सांगतात की अरे ज्ञाना, त्या भगवान परमात्म्याचं नाव कसं आहे? गगनाहूनही मोठं आहे. आता तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल, नेमकी तो भगवंत मोठा की त्याचं नाव मोठं? सांगा. तर भगवंत मोठा की त्याचं नाव मोठं? उत्तर कळणं थोडंसं किचकट आहे, म्हणून रामायणातलं एखादं उदाहरण देऊन तुम्हाला सांगते. बघा, सेतू बंधनाचं बांधकाम चालू करायचं होतं. मला असं वाटतं तुम्हा सर्वांनाच ही कथा ज्ञात असेल, तरी जाताना एकदम सांगून जाते. श्री राम प्रभूंनी भगवान शंकराची आराधना केली आणि समुद्राला आव्हान केलं. 3 दिवस त्या भगवान शंकराची आराधना केली तरीही समुद्रदेव प्रगट झाले नाही. मग शेवटी त्यांना चीड आली. त्यांनी काय केलं? आपला धनुष्य काढला आणि समुद्राच्या दिशेने बाण रोखून धरला. तेवढ्यात समुद्र प्रगट झाले आणि समुद्रदेवाने भगवान परमात्म्याला काय केलं? नमस्कार केला आणि म्हटलं, देवा काय झालं? त्यावेळेला भगवान रामप्रभू म्हणतात की मला सीताला आणण्यासाठी कुठे जायचं आहे? लंकेला जायचं आहे. त्यामुळे तू काय कर, मला रस्ता दे. समुद्रदेव म्हणतात, देवा मला माफ करा, पण मी तुम्हाला रस्ता देऊ शकत नाही. भगवान म्हणतात, का बरं? समुद्र म्हणतो, देवा तुम्ही अर्जुनाला गीता सांगत असताना सांगितलेलं आहे की समुद्राने त्याची मर्यादा न ओलांडावी, हा माझा प्रोटोकॉल आहे, ही माझी आज्ञा आहे, मग मी तुम्हाला रस्ता देऊ शकत नाही. त्याला समुद्र म्हणतो, देवा माफ करा, पण एक उपाय सांगू शकतो. भगवंत म्हटले, कुठला? म्हटले, एक काम करा, तुम्हाला भगवान विश्वकर्मा माहितीये? जातीवंत कारागीर.
त्यांची मुलं कोण होते? नळ आणि नीळ. त्या दोघांनाही बोलवा म्हटले. भगवान रामप्रभू म्हटले, मग त्यांना बोलून काय करू? म्हटले त्यांना श्राप आहे की ते जी कुठली गोष्ट पाण्यात टाकतील ती पाण्यावरती तरंगेल, पाण्याच्या आतमध्ये जाणार नाही. तो श्राप का बरं बरं त्यांना? असं म्हणतात ते लहानपणी थोडेसे खोडसर होते. जे कोणी साधू संत आले त्यांचं सामान घ्यायचे आणि पाण्यात टाकून द्यायचे. एक दिवशी थोडेसे चिडके स्वभावाचे संत होते, ते आले. त्यांनी त्या दोघांनी त्यांचं सामान घेतलं आणि ते पाण्यात टाकून दिलं. तर त्या साधूंना थोडासा राग आला. त्यांनी श्राप दिला की तुम्ही जी कुठली गोष्ट पाण्यात टाकसाल ती पाण्यात डुबणार नाही. मग समुद्राच्या आज्ञेनुसार नळ आणि नीळाला दोघांना बोलावण्यात आलं. आता महाराज त्या दोघांना दगड देण्यासाठी अख्खी वानर सेना होती, पण काम करण्यासाठी फक्त दोनच. म्हणजे गंमत काय झाली? मजदूर झाले गावभर आणि मिस्त्री झाले दोनच. काम पुढंच जाईना. आता हनुमंतराय त्या समुद्राच्या किनारी बसले आणि विचार केला, असंच जर हळूहळू काम चालू राहिलं तर तिकडे सीतामाई म्हाताऱ्या होऊन जातील, पण सेतू काय बांधणं होणार नाही. मग काय करावं? तेवढ्यात बाजूला एक दगड पडलेला होता. तो उचलला, त्याच्यावरती राम नाव लिहिलं आणि पाण्यात सोडला. तर पाण्यावरती तरंगला. तेवढ्यात अख्ख्या वानर सेनेला काय केला? आदेश दिला, एक एक दगड घ्या, त्याच्यावरती राम नाव लिहा आणि पाण्यात सोडा. आपल्याला पटकन ते सेतू बंधनाचं बांधकाम पूर्ण करायचं आहे, लंकेला जायचं आहे, सीतामाईंना घ्यायचं आहे, लवकरात लवकर गुढीपाडवा साजरा करायचा आहे. त्यामुळे सर्वांनी आता काम करायला सुरुवात केली. मग सर्व कामात गुंतलेले होते. तेवढ्यात भगवान थोडस बाजूला आले आणि विचार केला की बापरे, हे सर्व आपलं नाव म्हणजे दगडावरती आपलं नाव लिहितं आणि पाण्यात सोडताय, म्हणजे ही तारायची शक्ती कोणामध्ये? आपल्यामध्ये. त्यांना असं वाटलं. मग त्यांनी काय केलं? एक दगड घेतला. कोणी रामप्रभूंनी एक दगड घेतला आणि पाण्यात टाकला. त्याच्यावरती काहीच नव्हतं लिहिलेलं, तसंच दगड पाण्यात टाकला. तर पाण्यात डुबाला. त्यांना वाटलं की जरा जास्तच मोठा झालता वाटतं, म्हणून टरबूज एवढा घेतला, पाण्यात टाकला, तोही बुडाला. विचार केला, हाय जरा जास्तच मोठा झालता वाटतं, मग नारळ एवढा घेतला, पाण्यात टाकला, तोही बुडाला. मग खावटा एवढा घेतला, तोही बुडाला. मग आता निंबू एवढा घेतला, तोही बुडाला. मग सुपारी एवढा घेतला, तोही बुडाला. आता विचार केला, हे मी एवढे दगड टाकले तर तरले का बरं नाही? आणि तेवढ्यात मनात विचार आला, आपण एवढा मोठा कार्यक्रम केला, आपल्याला कोणी पाहिलं तर नाही ना? कसं असतं माहितीये का? मोटरसायकलवर पडलेला माणूस आपल्याला आधी कुठे लागले बघतो का? नाही, आपल्याला कोणी पाहिलं तर नाही ना. तर भगवंतांनी पाहिलं आणि जसं मागं वळून पाहिलं तर तिथं हाताची घडी घालून कोण उभे होते? हनुमानजी उभे होते. तर प्रभूंनी विचारलं, हनुमानजी केव्हा? हनुमानजी म्हणतात, पहिला दगड टाकला तेव्हाच. मग त्यावेळेला हनुमानजी म्हणतात, अरे देवा, तुला अरे देवा, ती शक्ती तुझ्यात नाही, तुझ्या नामामध्ये ती शक्ती आहे. हनुमानजींनी प्रभूंच्या हातातला दगड घेतला, त्याच्यावरती राम नाव लिहिलं आणि पाण्यात सोडला, तो तरला. दृष्टांत इथे संपला. मला सांगायचं एवढं की जर भगवंताच्या नामामुळे दगड तरून जात असतील तर या संसार रूपी सागरामधनं आपण का बरं नाही तरणार? महाराज विठाला आपण सर्व कुठे राहतो? कलियुगामध्ये जगतो, बरोबर की नाही? या कलियुगामध्ये जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर सर्वात सोपा उपाय सांगितलेला आहे. कलियुगामध्ये करावे कीर्तन,
पायी सोपी जळतील पापी जन्मांतरीची. सर्व साधनापैकी सर्वात सोपं साधन सांगितलं ते म्हणजे नामस्मरण. त्याचा परिणाम काय होईल तर जन्मोजन्मीचे जे काही पाप आहे ते काय होऊन जातील, जळून भस्म होऊन जातील. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करा. विठ्ठल संत काय सांगतात, नामस्मरण करा. मग ते देखील नामस्मरण करायचे. असंच एकवीचा प्रसंग होता. तुकोबराय भजन करत करत भंडारा डोंगरावरती चालले होते. तो त्यांचा नेहमीचाच नियम, भजन करत करत कुठेही जाणं आणि वाळवंटामध्ये जाऊन त्या भगवंताचं भजन करणं. असेच निघाले रस्त्याने. तेवढं ते गृहस्थ आला आणि विचारलं, तुकोबराय मला तुमच्यासोबत भजन करायचंय. कारण तुम्ही ज्या वेळेला भजन करतात ना त्यावेळेला मला खूप आवडतं. मी माझं घर काम धंदा सगळं विसरून जातो. फक्त तुम्हाला तेव्हा भगवंतच आठवतो. म्हणून मला तुमच्यासोबत काय करायचं आहे, भजन करायचं. तुकोबराय म्हणतात, चला मला तुमच्याशी काही प्रॉब्लेम नाही, आपण दोघंही मिळून काय करू, भगवंताचं भजन करू. मग त्यावेळेला तो गृहस्थ म्हणतो, तुकोबराय तुम्ही म्हणतायत भजन करू, मी करतो, मला देखील काहीच प्रॉब्लेम नाही. पण मला सांगा त्याचा परिणाम काय होईल. तर तुकोबराय सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात, सदा नाम घोष करू हरी कथा, तेही सदा चित्ता समाधान. तुकोबराय बोलतात, आपण काय करू, सदा भगवान परमात्म्याचं नामस्मरण करू. त्याने काय होईल, आपल्या चित्ताला कायम स्वरूपी समाधान प्राप्त होईल. महाराज तुकोबराय म्हणतात का त्यांच्या स्वतःचा स्वार्थाचा विचार करतात का, की मीच करतो आणि मला समाधान प्राप्त होईल. नाही, ते म्हणतात की आपण सगळे मिळून करू. त्याने काय होईल, आपल्या सर्वांच्या चित्ताला समाधान प्राप्त होईल. महाराज आपण कसा विचार करतो, स्वतःच्या स्वार्थासाठी. पण संत तसं करत नाही, कारण जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती कष्टवी देह कष्टवी सर्व
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टमीचे परोपकार देह कष्टमीचे परोपकार जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आपल्या सर्वांचं कल्याण करण्यासाठी संत इथे अवतार घेतात. बरं संतांशी कुठे पण अवतार घेतात का? नाही. जो देश जे पवित्र तो गुण पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. जिथे संत जन्म घेतात तो देश कसा आहे? पवित्र आहे. आणि आपणही त्याच देशात राहतो. मग त्याची सुरक्षा करणं त्याचा मान ठेवणं आपली जिम्मेदारी आहे की नाही? मला सांगा, दुसऱ्या कुठल्या कंट्रीजला कुठल्या देशाला माता नाव आहे का? फक्त भारतालाच काय म्हणतात? भारत माता. चीन माता म्हणतात का? ऑस्ट्रेलिया मावशी म्हणतात का? म्हणतात का? नाही. फक्त भारतालाच मातेचा दर्जा दिलेला आहे. कारण तिची संस्कृती तशी आहे आणि तिथली संस्कृती जपणं हे देखील आपलीच जिम्मेदारी आहे. बघा, आपण आपल्या मुलांना सांगितलं की जर गुढीपाडव्याला आपला खरा नववर्ष आहे तर ते तेव्हाच न्यू इयर सेलिब्रेशन करतील ना. जर आपण त्यांना म्हणतो, त्यांना शाळेत काय शिकवलं जातं? 31 डिसेंबरला आपला वर्ष संपतो आणि 1 जानेवारीला नवीन वर्ष चालू होतो. त्यामुळे ते पण 1 जानेवारीलाच म्हणणार ना हॅपी न्यू इयर. आपण त्यांना सांगितलं पाहिजे महाराज, गुढीपाडव्याला आपला खरा नववर्ष चालू होतो. कसं? जरी आपण मान्य नाही केलं तरी नेचर हे निसर्ग जे आहे ते मान्य करते. कसं? फाल्गुन संपला की चैत्र लागतो आणि चैत्र महिन्यामध्ये जे झाडं असतात त्यांचे पान सर्व गळून पडलेले असतात, त्यांना देखील नवीन पालवी फुटते की नाही महिला मंडळ? झोपल्या का काय? आहेत ना? हा, नवीन पालवी फुटते की नाही? मग आपण ते त्यांनी मान्य केलं की गुढीपाडव्याला आपलं नवं वर्ष आहे, मग आपल्याला मान्य करायला काय होतंय महाराज? विठ्ठला अभंगामध्ये तुकोबराय काय सांगतात? सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्त समाधान. तुकोबराय म्हणतात आपण अखंडता भगवान परमात्म्याचं नामस्मरण करू, त्यामुळे आपल्याला काय प्राप्त होईल? अखंड समाधान प्राप्त होईल. मग महाराज तुम्ही पण म्हणसाल काय? आम्ही रोज सकाळ संध्याकाळ त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो, देवासमोर जातो, देवाला दिवाबत्ती करतो, देवाचं नाव घेतो, देवाला नमस्कार करतो. आम्हाला समाधान कधी कधीच का बरं प्राप्त होतो? आपल्याला नेहमी समाधान प्राप्त होतं का? नाही. सर्व समाधानाच्याच पाठीमागे लागलेलं असणार. मग तुम्ही म्हणसाल आम्हाला का बरं प्राप्त होत नाही? तुकोबरायांनी शब्द वापरलेला आहे सदा. आपण नामस्मरण कसं करतो? आपलं नामस्मरण कदा कदा असतं, म्हणून आपल्याला समाधान देखील कसं प्राप्त होतं? कदा कदा. विठ्ठला तुम्ही म्हणसाल महाराज सर्व संत सांगतात काय करा? भगवंताचं नामस्मरण करा, नामस्मरण करा. जो कोणी महाराज येतो तोही सांगून जातो काय? नामस्मरण करा, नामस्मरण करा. मला सांगा, जर वाईट मार्गाला गेलेला मनुष्य
आयुष्य त्या नामस्मरणामुळे परत चांगलं होऊ शकतो का? होऊ शकतो महाराज. कसा? वाल्याकोळीची कथा आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, सर्वांनाच ज्ञात असेल असं मला वाटतं. वाल्याकोळी ब्रह्म आचारी वाल्याकोळी ब्रह्म आचारी वाल्याकोळी ब्रह्म हत्यारे वाल्याकोळी महाहत्यारी राम तारिला निर्दारी नाम तारिला निर्दारी निर्दारी आईचा नामाचा महिमा महिमा आईचा नामाचा महिमा नामे तारिला निर्दारी नामे तारिला निर्दारी आईचा नामाचा महिमा आईचा नामाचा महिमा महिमा वाल्याकोळी महा, इकडे लक्ष द्या तुम्ही, आहेत का? हा, इकडे लक्ष द्या. वाल्याकोळी कसा होता? महाहत्यारी होता. आपण जेवढ्या मुंग्या पण नसतील मारल्या महाराज, तेवढे त्याने माणसं मारलेत. माणसं बरं का? तर बघा, एक वेळा काय झालं, तो ज्या रस्त्याने लुटमार करायचा त्याच रस्त्याने एक वेळा नारद मुनीची स्वारी आली. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण अशा प्रकारे नारद मुनींची स्वारी तिथे आली. आता त्याचं रोजचंच काम काय होतं? जे कोणी वाटेला येईल त्याची लुटमार करायची, त्याच्याकडे जे काही धन संपत्ती असेल ती घ्यायची आणि आपल्या घरच्यांचं पोट भरायचं. मग तो नारद मुनींजवळ गेला त्यांना लुटमार करायसाठी. आता नारद मुनींना कळालं की आपल्याकडे आपल्याला हा लुटमार करायसाठी आलेला आहे. नारद मुनी म्हणतात, तुम्हाला लूट, तुम्हाला मार, मला काहीही प्रॉब्लेम नाही, माझ्या याच्याबद्दल काहीही ऑब्जेक्शन नाही. फक्त मला एक सांग, तुम्हाला मारशील पण माझ्याकडे तुला देण्यासाठी काय? मी एक साधू आहे, मी फक्त भगवंताचं नामस्मरण करतो, मला तुला देण्यासाठी काहीच नाही. मग तुम्हाला मारून तरी काय करशील? वाल्याकोळीमध्ये ते मला काही नका सांगू, मी तुम्हाला मारणार म्हणजे मारणारच. नारद मुनी म्हणतात, बरं ठीक आहे, तुम्हाला मार, आधी घरी जा, घरच्यांना एक प्रश्न कर. कुठला प्रश्न? म्हटले, घरच्यांना विचार, तुम्ही माझ्या पुण्यामध्ये सहभागी आहात का? तो काय म्हटला, हो, जर मी त्यांचा सांभाळ करतो तर माझ्या पुण्यात सहभागी असतीलच. मग आणखीन एक प्रश्न केला, तर तुझ्या पापामध्ये सहभागी आहेत का? तर म्हटलं, अहो नारद मुनी, पुण्यामध्ये सहभागी असतील, पापातही असतीलच. नारद मुनी म्हटले, असं कसं नको सांगू, घरी जा, त्यांना विचार, मग येऊन सांग. बरं, तो गेला घराच्या दिशेने, अर्ध्या रस्त्यात गेला आणि वापस आला. वापस आल्याच्या नंतर तो म्हटला, मी असं थोडी ना जाईल, तुम्ही काय करसाल? मी घरी चालले गेलो की तुम्ही तिथून सटकून जासाल, मी असं कसं तुम्हाला सोडून जाईल? त्यावेळेला नारद मुनी म्हणतात, मी कुठे नाही जात, एक काम कर, लागलं तर मला झाडाला बांधून ठेव, पण घरी जाऊन विचारून ये. तो घरी गेला, त्यांना खरंच झाडाला बांधून घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर पहिले आपल्या आईकडे गेला,
आईला म्हटलं, आई तू माझ्या पुण्यामध्ये सहभागी आहेस का? ती म्हणते, हो बाळा, तुझ्या पुण्यामध्ये सहभागी आहे. पापामध्ये सहभागी आहेस का? ती म्हणते, अरे दाद्या, माझे राहिले तरी किती दिवस आता? थोड्या दिवसाची मी पाहुणी, थोड्या दिवसांनी चालल्या जाईल. मग तुझ्या पापामध्ये सहभागी कशाला होते? थोडेसे दिवस राहिले, तेवढे तरी पुण्यात जाऊ दे. मी तुझ्या पापामध्ये सहभागी होणार नाही. आपल्या बायकोकडे गेला, बायकोला विचारलं, पापात सहभागी होशील का? ती म्हणते, माझ्या आई बाबांनी तुमच्या भरोशावर मला इथं पाठवलं, पण तुमच्या पापात मी सहभागी होणार नाही. मुलाकडे गेला, मुलाला विचारलं, मुलगा म्हणतो, पप्पा जर पुण्य असतं तर झालं असतं, पण हे पाप आहे, तुमच्या पापामध्ये मी सहभागी होणार नाही. बालकाला पश्चाताप झाला, त्याला आपली चूक कळाली, तर नारद मुनींना शरण गेला आणि नारद मुनींना म्हणतो, नारद मुनी, मला माझी चूक कळाली आहे. आता मला असं काहीतरी सांगा की एवढं माझ्या डोक्यावरती एवढं जे पाप आहे ते मी काय होऊन जाईल? पापमुक्त होऊन जाईल. नारद मुनी म्हणतात, तू काहीच नको करू, फक्त काय कर, त्या भगवंताचं नामस्मरण कर, फक्त काय म्हण, राम राम म्हण. महाराज इतके वर्ष मारहाण केली, राम राम नाव लगेच तोंडाला येईल का? नाही. तो मरा मरा म्हणू लागला, तरीही देवाने त्याचा स्वीकार केला. दृष्टांत संपला. मला सांगायचं एवढं, त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की वाईट मार्गाला गेलेला मनुष्य देखील परत चांगला होऊ शकतो. विठ्ठल आणि आता मुखाने नामस्मरण करायचं. जे विठोबा हरिकथा. आम्हाला फक्त नामस्मरणामुळे समाधान मिळतं का? नाही. आम्ही आणखीन काय करतो? कथेचं श्रवण करतो. महाराज कथा मनुष्याने जीवन जगत असताना एकदा तरी अंतःकरणापासून श्रीमद भागवत कथेचं श्रवण केलंच पाहिजे. आपल्या इथे देखील श्रीमद भागवत कथाच वाटते, त्यामुळे प्रत्येकाने कथेला आवर्जून उपस्थित राहायचं आणि अंतःकरणापासून कथा श्रवण करायची. कारण माहितीये महाराज, कथेतल्या एखाद्या श्लोकामधला त्यातला श्लोक, त्यातला एखादा शब्द आणि त्या शब्दाच्या आतला असलेला एखादा स्वर, तो स्वर जरी आपल्या कानाद्वारे अंतःकरणापर्यंत गेला ना, तर तो इतकुसा असणारा स्वर आपल्याला नरक प्राप्तीपासून वाचवतो. विठ्ठल त्यामुळे तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे आणि कथा श्रवण केली पाहिजे. तुकोबाराय तेच म्हणतात, काय आपण सर्व मिळून त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करू आणि त्यातल्या
डोलायला लागलो अभंगाचा दुसरा चरण. सर्व सुख नामा सर्व अलंकार सर्व सुख नामा सर्व अलंकार सर्व सुख नामा सर्व अलंकार सर्व सुख नामा कुठे ठेवावं कळलंच नाही म्हणून आम्ही काय करून घेतले त्याचे अलंकार परिधान करून घेतले आणि एवढा आनंद प्राप्त झाला की त्या आनंदाच्या भरात आम्ही काय करायला लागलो डोलायला लागलो. महाराज तुकोबर इथे काय कशाचं वर्णन करतात? सुखाचं वर्णन करतात. आपल्याला दोन प्रकारचे सुख पाहायला मिळते. कुठलं? एक व्यावहारिक सुख आणि एक आध्यात्मिक सुख. व्यावहारिक सुख कसं असते बघा बरं, दुसऱ्यांचं सुख पाहून जे सुख कमी होतं त्याला काय म्हणायचं? व्यावहारिक सुख. कसं बघा, एक शांताराम आणि आत्माराम दोघं मित्र होते. 10वीचे बोर्डचे पेपर संपले, रिझल्ट लागला. आत्माराम जोरात कुदत कुदत हसत खेळत शांतारामकडे आला आणि म्हणाला, अरे शांताराम, पेढे घे पेढे. तुला माहितीये का माझा पोरगा अख्ख्या शाळेतून पहिला आला. तर शांतारामने चांगलं म्हणावं की नाही, खुश व्हावं की नाही? नाही, त्याने पेढा घेतला आणि त्याच्या पोटात दुखायला लागला. महाराज तेवढ्यात त्याचा पोरगा घरी आला. कोणाचा? शांतारामचा पोरगा घरी आला आणि दारातूनच म्हणतो, पप्पा पप्पा, मला शाळेत 3रा नंबर आला. महाराज त्या बापाने काय केलं पाहिजे? त्याला शाबासकी दिली पाहिजे का उलट आरडलं पाहिजे? शाबासकी दिली पाहिजे. मग त्याने उलट केलं. तर म्हणता, अरे मेल्या मूर्त्या, ते बघ त्या आत्मारामचा पोरगा अख्ख्या शाळेतून पहिला आला आणि तुला पहिला यायला काय झालं होतं? म्हणजे महाराज आपल्याला जो आनंद प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये समाधानी राहायचं नाही, उलट दुसऱ्यांचं सुख पाहून स्वतःचं सुख घालवायचं. विठ्ठल या सुखाला काय म्हणावं? व्यावहारिक सुख. आणि तुकोबरायांना जे प्राप्त होतं ते म्हणजे आध्यात्मिक सुख. आध्यात्मिक सुख कुठे प्राप्त होतं? तर संतांच्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर ते सुख प्राप्त होतं. आणि ते सुख असं महाराज ते कधीच कमी होत नाही. कितीही दुःखी माणूस असू द्या, थकलेला असू द्या, दमलेला असू द्या, तो हरिकीर्तनात येऊ द्या, संतांच्या संगतीमध्ये येऊ द्या, तो सुखी झाल्याशिवाय राहत नाही. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे महाराज. तुम्ही म्हणताल महाराज, तुम्ही किती वेळचे म्हणताय सुख सुख सुख, म्हणून की सुख म्हणजे तरी काय असतं? महिला मंडळ जागेत ना? हा, तुमचं आवडीचं चॅनल कोणतं बाबर ते? सार प्रवाह पाहता की नाही? तरनगरच्या महिला मंडळ पाहत नाही वाटतं टीव्ही? नाही पाहत? अच्छा, विठ्ठल नगरच्या महिला मंडळ टीव्ही पाहत नाहीत का? पाहतात. आवडीचं चॅनल स्टार प्रवाह, त्याच्यावरती एक मालिका लागायची बघा. कुठली? जयती पण गौरीची. आठवली का? काय नाव आहे तिचं? काय नाव
कुंकू आता दैवाला पुसत सुख म्हणजे नक्की काय असत आठवली का हा आता हसले म्हणजे आठवली सांगा म्हणजे मग सुख म्हणजे काय असतं सांगा तुम्हाला विचारत बसलं तर अख्खी सकाळ होऊन जाईल तरी तुम्ही सांगणार नाही त्यापेक्षा मीच सांगते शास्त्राच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर शास्त्र असं सांगतात त्या परमात्म्याशी एक रूप होणं म्हणजे खरं सुख विठ्ठला देखील हेच सांगतात आम्ही त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करता करता त्या भगवंतामध्ये कसं झालं आहे एक स्वरूप त्याच्यामध्ये आम्ही मिसळून गेलेलो आहे आणि त्यामुळे आम्ही सध्या कुठे आहोत कसे आहोत या परिस्थितीचं आम्हाला भान राहिलं नाही अभंगाच्या तिसऱ्या नाही देहीच विदेही भोगुदशा आम्ही त्या भगवंतामध्ये एवढं रमून गेलेलो आहे की आम्ही सध्या कुठल्या परिस्थितीत आहे हे आम्हाला माहित नाही आम्ही घरात आहोत की दारात आहोत आम्ही पाण्यात आहोत की वनात आहोत गावात आहोत की शहरात आहोत सुखात आहोत की दुःखात आहोत श्रीमंतीत आहोत की गरिबीत आहोत याचं काहीच भान राहिलेलं नाही कारण आम्ही त्या भगवंताशी कसं झालेलो आहे एक रूप झालेलं आहे मला तुम्हाला माहितीये का संतांसाठी प्रत्येक जण आणि प्रत्येक स्थिती कशी असते समान असते विठ्ठला तर संतांना प्रत्येक स्थिती कशी असते समान असते म्हणून ते काय म्हणतात आम्ही कुठे आहोत याचं भान राहिलं नाही आणि त्या भगवान परमात्म्यामध्ये एक रूप झालेलं आहे महाराज प्रश्न निर्माण होतो तर भगवान परमात्मा आहे तरी कसा हो नेमकी श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे पहिल्या खंडामध्ये एक श्लोक आलेला आहे जन्माद्यस्य यतोऽन्वयाधितरतश् शार्थीष्वभिज्ञः स्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषात् धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि तर भगवान परमात्मा कसा आहे तीन गणांमध्ये सांगितलं आहे सतगण चितगण आणि आनंदगण सतगण म्हणजे तो कसा आहे सर्व काळ सत्य आहे तुकोबारा देखील वर्णन करतात सत्य तू विठ्ठला तर भगवान परमात्मा सत्य आहे सत्य साच खरे सत्य साच खरे सत्य साच खरे सत्य साच खरे विठोबाचे खरे
नित्य आहे, तो आधीही होता, आताही आणि पुढेही राहील. आणि शेवटचा गण सांगितला तो म्हणजे आनंद गण. त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप कसं आहे? सच्चिदानंद. एवढा आनंदाचं स्वरूप भगवान परमात्म्याचं आहे. बघा, ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण गोपिकांच्या घरी जाऊन दही दूध चोरी करून यायचे, त्यावेळेला गोपिकांना खूप राग यायचा, त्यांची तळपायातली आग मस्तकात जायची आणि आता ठरवायचेच की त्या कृष्णाला पकडायचंच आणि खूप रागवायचं. रागा रागा सर्व गोपिका निघायच्या आणि जसं भगवान परमात्मा समोर आले, त्यांनी त्यांच्या मुखावरती मधुर हास्य आणावं आणि मधुर अशी बासरी वाजवावी. अख्ख्या गोपिका आपलं घर काम धंदा सगळं सोडून द्यायच्या आणि त्या भगवान परमात्म्यामध्ये एक रूप होऊन जायच्या, तल्लीन होऊन जायच्या. अशा त्या भगवान परमात्म्याचं काय आहे? स्वरूप आहे. आणि तो कोपर तेच सांगतात की आम्ही त्या भगवंताचं नामस्मरण करता करता त्यामध्ये एक स्वरूप झालो आहे. आणि एक स्वरूप झाल्यामुळे कुठल्या परिस्थितीत आहे ते आम्हाला ज्ञात नाही. तुम्ही म्हणताल महाराज आम्हाला देखील त्या भगवंताला प्राप्त करायचं आहे, मग काय करावं लागेल? काय करावं लागेल? त्या भगवंताचा आधी नामस्मरण करावं लागेल, तेव्हा कुठे जाऊन तो भगवंत प्राप्त होईल. हे जीवन आहे ना महाराज, याला सजवणं नटणं सगळं सोडून द्या, कारण हे 2-3 दिवसाचे जीवन आहे. हे लगेच संपून जाईल आणि नंतर मग पश्चाताप होईल की अरे त्या 2-3 दिवसाच्या जीवनामध्ये परमार्थ केला असता, नामस्मरण केलं असतं तर बरं झालं असतं. राम नाम सुखदाई भजन करुणाई. भजन करो भाई. हे जीवन 2 दिन काहीच दिवसांचं आयुष्य आहे, त्यामुळे जेवढं आहे तोपर्यंत भगवान परमात्म्याचं काय करून घ्या? नामस्मरण करून घ्या. आपण सर्व काय म्हणतो? म्हातारे झाल्यावरती परमार्थ करू. महाराज ते कोणाचा घडीचा भरोसा नाही, तुम्ही म्हणता म्हातारे झाल्यावर परमार्थ करू. आजी मला सांगा, म्हातारे झाल्यावर संसारात किंमत राहते का? संसारात नसते, मग परमार्थात कधी भेटल? विठ्ठला विठ्ठल. त्यामुळे काय करून घ्या? त्या भगवंताचं नामस्मरण करून घ्या. एकदा हातातली वेळ गेली की नंतर पश्चाताप करण्यात काहीच फायदा नाही. एक बाबा होते, त्यांच्या मनात विचार आला की मला काय करायचं? इंग्रजी शिकायची. बरं गेले सरांकडे. सरांना म्हटले, सर मला इंग्रजी शिकायची. सर म्हटले, बाबा तुमचं वय बघा, आता तुम्ही कीर्तन ऐकलं पाहिजे, हरिपाठात गेलं पाहिजे, आता कुठे इंग्रजी शिकणार? बाबा म्हटले, तुला पैशाची घेणं ना, मग शिको. सर म्हटले, आपल्याला हे लागते सा बिस्किट प्यारे. आजी बरोबर म्हणतात प्यारे. हा, सा बिस्किट प्यारे. अशा प्रकारे सरांनी त्या बाबांना इंग्रजी शिकवायला सर तयार झाले. पहिल्या दिवशी बाबा आले, बाबांना शब्द दिला यस, दुसऱ्या दिवशी दिला नो, तिसऱ्या दिवशी दिला थँक्यू. बाबा 4थ्या दिवशी आले, बाबांना विचारलं, बाबा झाले का शब्दपाठ? बाबा म्हटले, मग झाले ना, सांगा यस नो थँक्यू. सर म्हटले, बाबा तुम्ही इंग्रजी शिकले ना, आता तुम्ही जा आणि याचा कुठेतरी प्रयोग करा. बाबा इंग्रजी शिकले होते. बाबांना एकदम आनंद प्राप्त झाला, एकदम सुख प्राप्त झालं. बाबा मस्त आनंदित होऊन चालले आणि ज्या रस्त्याने
पोलिसांनी त्या बाबाला थांबवलं आणि विचार केला या बाबांना काहीतरी माहिती असेल ते चोरी झालेली आहे, बाबा रस्त्याने चाललेत. बाबांना विचारले, बाबा इथे चोरी झालेली आहे, तुम्ही चोरी होताना बघितली का? बाबा म्हटले यस. आता त्या पोलिसांना वाटलं बाबा आपल्याला काहीतरी थोडीफार इन्फॉर्मेशन देतील, म्हणून बाबांना विचारलं, बाबा आम्हाला त्या चोरांबद्दल काहीतरी सांगा, कशी झाली काय झाली? बाबा म्हटले नो. आता महाराज ते पोलिसाचं डोकं सटकलं, त्याला वाटलं आता हे पण चोरांमधलंच काय. मग त्या पोलिसांनी खंड कानाखाली लावून बाबांनी शांत बसायला. बाबा म्हणले थँक्यू. मला असं असतं, मला सांगायचं एवढंच की हातातली वेळ जर निघून गेली तर नंतर पश्चाताप करण्यात काहीच फायदा नाही. त्यामुळे आपल्याकडे सध्या आपल्या हातामध्ये वेळ आहे, त्यामुळे त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करून घ्या. विठ्ठल प्रत्येकाला वाटतं की आपल्या पोटी सात्विक कन्यापुत्र जन्माला यावे, वाटतं की नाही? वाटतं. मग त्याच्यासाठी आपल्याला काही कष्ट घ्यावे लागतील. संत सांगतात रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला, रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला, गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या पोटाला, तेव्हाच ज्ञानेश्वर माऊली येतील तुमच्या पोटाला, येतील तुमच्या पोटाला. जर तुम्ही बाळ गर्भात असताना त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, तर तुमच्या पोटी सात्विक कन्यापुत्र जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. परंतु आजची परिस्थिती खूप अवघड झाली आहे महाराज. जर बाळ गर्भात असताना त्या आईने जर तारक मेहताचा उलटा चष्मा पाहिला, ॲनिमल पिक्चर पाहिलं, पुष्पा 2 पाहिला, तसेच पिक्चर पोटाला येणार की नाही? आणि तुम्हीच म्हणतात की आमच्या पोटी सात्विक पुत्र येत नाही. ठीक आहे महाराज, आम्ही गर्भात असताना भगवंताचं नामस्मरण करू, परंतु मग बाहेर आल्याच्या नंतर आमची काही जबाबदारी नाही का? बाहेर आल्याच्या नंतर त्याला जसं जसं कळायला लागेल त्याच्यामध्ये योग्य संस्कार करणं हे देखील आपलंच कर्तव्य आहे. तुम्ही म्हणसाल नाही मी गर्भात असताना ते भगवंताचं नामस्मरण केलं तर आता दिलं पोराला माऱ्यावर सोडून, असं चालेल का? अजिबात नाही. तसं जसं ते मोठं होईल तसं तसं त्याला महाभारतातल्या काही प्रसंग सांगणे, रामायणातले संत चरित्र सांगणं हे तुमच्या हातात आहे आणि त्याला चांगले संस्कार लावणं हे देखील तुमच्या हातात आहे. जर आईने कष्ट घेतले तर पुत्र चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. राजमाता जिजाऊंनी कष्ट घेतले होते म्हणून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज भेटले. There was one King Shivaji. He had no fear of the world. There was one King Shivaji. He had no fear of the world, no worry of the result, because he was having the support of my Rajmata Jijau. असा एक राजा होऊन गेला शिवाजी, असा एक राजा होऊन गेला शिवाजी, ज्याला भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामाची, कारण त्याला साथ होती माझ्या राजमाता जिजाऊंची, माझ्या राजमाता जिजाऊंची. जर आईने कष्ट घेतलं तर चांगला पुत्र घडल्याशिवाय राहणार नाही. जिजाऊंनी कष्ट घेतले त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले. माझ्या जिजाऊची पुण्य कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्य कशी आली हो फळाला, तो बापाचा बाप छत्रपती शिवाजी महाराज भेटले. माझ्या सईबाईंनी कष्ट घेतले म्हणून छावा, वाघाचा छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आपल्याला भेटले. कशामुळे? आईने कष्ट घेतले
तुम्ही देखील जर कष्ट घेतले तर तुमचे पोरं पोरी जे कोणी असेल ते सात्विक जन्माला येतील का नाही महाराज? तुमचं नाव नक्कीच मोठं करतील. परंतु आजकाल काय झालंय, तरुण मंडळीबद्दल बोलत्या, राजांसारखी दाढी वाढून, राजांसारखा मोठा गंध लावून, चंद्रकोर लावून तुम्ही राजांच्या शिकवणीचे पालन करतात, हे मान्य होत, हे सिद्ध होतं का? नाही. एखाद्या आई बहिणी समोर मान खाली घालून मनात काहीही वाईट विचार न करता चालून दाखवा, ते सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आपण अभंगाकडे वळूया. तुकोबराय काय म्हणतात, त्या भगवंताचं नामस्मरण केल्यामुळे ह्या देहात असूनही आम्ही या देहाच्या बाहेर गेल्यासारखं ती आमची सध्या स्थिती झाली आहे. आणि त्याचमुळे आणखीन कुठली स्थिती झाली तर आम्ही अग्निरूप झालो आहे. त्यामुळे पाप पुण्य आमच्या अंगाला लागत नाही. तुका म्हणे आम्ही झालो तुका म्हणे आम्ही झालो तुका म्हणे झालो तुका म्हणे सर्व सुख लाभो सर्व आनंद सर्व सुख लाभो सर्व आनंद
आनंद निर्भय सुंदर गायन असं केलं आमच्या सर्व गायनासाठी त्यांचे देखील मनापासून खूप खूप धन्यवाद. आज आपण सर्व इथे उपस्थित आहोत. मला सांगा कुठला सण? गुढीपाडवा म्हणजेच आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाची सुरुवात. मला सांगा गुढीपाडवा का बरं साजरा केला? शेजारचीने केला म्हणून केला? आमच्या आजीने केला म्हणून केला? नाही ना. तर शास्त्रानुसार जर सांगायचं झालं तर असं म्हणतात की ह्या तिथीचा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली होती म्हणून गुढीपाडवा साजरा करतात. आणखीन एक कारण द्यायचं झालं तर ज्या वेळेला राम प्रभू माता सीताला घेऊन रावणावरती विजय मिळवून परतले होते तेव्हा विजयाचं प्रतीक म्हणून गुढीपाडवा साजरा करतात. विठ्ठल आज मला बोबड्यावाणीतून मी आज ह्या अभंगाचा सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जर काही चुकलं असेल तर माफी असावी. असं म्हणतात ना, ज्यावेळेला नाद ब्रह्म, ताल ब्रह्म आणि शब्द ब्रह्म सर्व एक सोबत येतात तेव्हा पूर्ण ब्रह्म तयार होतं. मलाही आज असंच फील झालं. तसंच मला आज गायनाला साथ करणारे आमचे आदरणीय सुरडकर गुरुजी असतील, तसेच कदम गुरुजी असतील, बनकर महाराज असतील, त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. आज मला गायनामुळे जरा जास्त सपोर्ट मिळाला म्हणून खूप खूप धन्यवाद. इकडे आधी थोडा वेळ आधी भेरेताई उभे होतात बरोबर, हरिभक्तनारायण भेरेताई, त्यांना देखील खूप खूप धन्यवाद. तसेच आमची काळीताई माझ्या कीर्तनाला आवर्जून उपस्थित राहिला, त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. इकडे आमचे सर्व वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी असतील, त्यांना देखील खूप खूप धन्यवाद. आणि आज माझ्या कीर्तनाला उपस्थित असणारे आदरणीय राहुल महाराज सावंत, त्यांना देखील खूप खूप धन्यवाद. आमचे महारुद्र वारकरी शिक्षण संस्थेचे सचिव असणारे आमचे बाबासाहेब पाटील मामा, तसेच आणखीन मागे कोणी बसलेले असेल तुम्हाला दिसत नाही बरं का, हा नंतर कोणी नाराज होऊ नका. त्यांना देखील खूप खूप धन्यवाद. आणि आज मृदुंगाला एकदम अतिशय सुंदर अशी साथ केली आमचे आदरणीय हरिभक्त नारायण मृदुंगाचार्य, मृदुंग सम्राट असणारे ओमप्रकाश महाराज, त्यांना देखील खूप खूप धन्यवाद. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी होऊन जाऊ द्या. तर खूप सुंदर असा मृदुंग त्यांनी वाजवला. तसेच आज माझा आवाज मागच्या सर्व घरातल्या झोपणाऱ्यांच्या कानात जातोय. कोणामुळे? माईक सिस्टीममुळे. तुम्हाला देखील खूप खूप धन्यवाद. तसंच आज आमच्या शूटिंगसाठी उपस्थित असणारे आमची धार्मिक व्हिडिओ सांगितलं ना, हा त्यांना देखील खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांना सर्वात जास्त धन्यवाद जे माझे ते कीर्तन संपूस तर तशीच बसले. कोणी जांभळ्या दिल्या नाही, कोणी डोळे लावले नाही. तुम्हाला देखील खूप खूप धन्यवाद. कमिटी मेंबरला धन्यवाद ज्यांनी मला ते कीर्तन करण्यास
संधी दिली ना आज मला माझ्या पाठीमागे उभे असणारे आमचे चोपदार बाबा हरिभक्त बाबा सावळे बाबा सावळे बाबा त्यांना देखील खूप खूप धन्यवाद आणि आमचे मिशीवाले बाबा धाडगे बाबाचे आज विना घेऊन उभे आहेत त्यांना देखील खूप खूप धन्यवाद आणि माझ्या प्रत्येक कीर्तनात विनाला कोण असतं फक्त आमचे मिशीवाले बाबा म्हणजे धाडगे बाबा त्यांना देखील खूप खूप धन्यवाद आणि माझी आई जिने मला वारकरी संप्रदायाचा वाट दाखवला मला आधी काय होतं हे हरिपाठ काय असतं कीर्तन असतं काहीच माहीत नव्हतं खरंच मला काहीच माहित नव्हतं जिने मला ही वारकरी संप्रदायाची वाट दाखवली अशी असणारी माझी आई तिला देखील खूप खूप धन्यवाद आणि एवढंच बोलून माझ्या पाणीला इथे पूर्ण विराम देते